आज मी तुम्हाला पाजनी पिल्लं घेतली पाहिजेत की नाही यावर माहिती देणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता पाजनी पिल्लं म्हटलं तर ती शेळीची पिल्लं असू शकतात किंवा मेंढीची पिल्लं असू शकतात। आता विषय काय असतो की 99% लोकांना वाटतं की पाजनी पिल्लं स्वस्त भेटतात म्हणून बाजारातून खरेदी करतात, पण तसं काही नाही आहे। पाजनी पिल्लं सर्वात जास्त तुम्हाला महाग भेटतात। आता का भेटतात? जसं की पाजनी पिल्लं तुम्ही खरेदी करायला जाता त्याची 2000 पासून ते 4500 रुपयेपर्यंत किंमत बाजारामध्ये होते आणि तुम्ही सहजासहजी एक साधारण जरी आपण किंमत काढायची झालं तर 3-3.5 रुपयाला तुम्ही सहजासहजी बाजारातून खरेदी करता। आता विषय काय असतो, तुम्ही ज्या पिल्लाला 3-3.5 रुपये देता त्या पिल्लाला तुम्ही काय म्हणून खरेदी करता? एकच तुमची नजर फक्त एकाच गोष्टी जाते, ती पिल्लू असं सुंदर असं दिसत असतं, कारण का सुरूचं त्याचं रूप जे असते ते एक प्रकारचं असं गोंडस असं असतं, त्यामुळे तुमची नजर त्या पिल्लावरती जाते आणि तुम्ही ते पिल्लू खरेदी करता। पण एक प्रकारचं तुम्हाला सत्य परिस्थिती जर सांगायची झाली तर तुम्ही पाजनी पिल्लं म्हणजे एक प्रकारचा सट्टा खेळल्यासारखं होतं, म्हणजे एक प्रकारचा मुर्दा खरेदी केल्यासारखं होतं। म्हणजे कोणत्याच पद्धतीचा त्याचा आजार तुम्हाला समजत नाही, बरोबर। अनुभवी जर असला माणूस तर त्याला कुठं ना कुठं एक थोडं समजतं, म्हणजे जर मेंढ्यावाला असेल तर त्याला कुठं ना कुठं एक 50% त्या पाजण्या पिल्लाचा आजार म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी समजत असतात, पण 99% किंवा 100% कुणाला समजत नाही। आणि तुम्ही तर पहिल्यांदा खरेदी करायला जाता तेही पाजनी पिल्लं खरेदी करता, म्हणजे एक प्रकारचा सट्टा लावता। आता पाजनी पिल्लं म्हणजे असं नाही की सगळी खराबच येतात किंवा आजारी येतात, अशातला काही विषय नसतो। या काही पिल्लं चांगली येतात तर काही पिल्लांचं असं असतं की उन्हाळ्यात आता मेंढ्या येल्या किंवा शेळ्या येल्या, बरोबर, तर त्यांना दूध नसतं, म्हणजे ओला चारा भेटत नाही त्यामुळे दूध नसते। तर काही लोकांचं असं असते की बाजारामध्ये पाजनी पिल्लाला जास्त मार्केट आहे आणि चांगले पैसेही भेटतात, बरोबर। 3-3.5 महिने शेळीचं पिल्लू किंवा मेंढीचं पिल्लू सांभाळून जर दूध कमी असेल तर कितीला जाणार? जाऊन 6,000 रुपयेपर्यंत किंवा 7,000 रुपयेपर्यंत जायचं। 5,500ला काय जाणार? सगळी बोटं हाताई सारखी आहे ती का, बरोबर। काय 5ला जाणार, काय 5.5ला जाणार, काय 6ला जाणार, काय 7ला जाणार, बरोबर। तर त्यामुळं काय करतात की पाजनी पिल्लं विक्री करतात। आता पाजनी पिल्लं जसं की 2 दिवसाचं पिल्लू असू शकतं, जसं की एका दिवसाचं पण असू शकतं। आता एका दिवसाचं म्हणजे जी शेळी मोठी आहे किंवा जी मेंढी मोठी आहे तर अशा शेळ्या मेंढीचं पिल्लू मोठं असतं, म्हणजे एका 1-2 तासातच ते उभं राहतं, बरोबर। म्हणजे पोटामध्ये त्याची पूर्णपणे वाढ झालेली असते तर ती पिल्लू मोठं असते। तर अशी ही पिल्लं विक्रीला येतात। दुसरी शिवाय म्हणजे 15-20 दिवसाचं किंवा महिन्याचंही पिल्लू असू शकतं, बरोबर। ह्या पिल्लांचा विषय असा असतो की हे जी पिल्लं आहेत हे पिल्लं एकतर काहीतरी जखम झालेली असते किंवा ती दूध पित नाही पोट भरून किंवा ठसकतं या, किंवा जसं की मेंढी जी गाबडलेली असते किंवा शेळी गाबडलेली असते तर अशामधली पण ती पिल्लं असतात। म्हणजे जसं की 5 महिन्यामध्ये पिल्लू व्हायचं ते 4.5 महिन्यातच पिल्लू झालं किंवा 4 महिन्यातच पिल्लू झालं, म्हणजे महिनाभर आधीच जन्मली, म्हणजे तिचा टायमिंग आणखी महिनाभर आहे पण आधीच जन्म त्या पिल्लाने घेतला 15 दिवस महिनाभर, तर ते पिल्लू शक्यतो काही अनुभवी लोक आहेत किंवा जसं की तज्ज्ञ लोक आहेत तर ते ठेवत नाहीत। म्हणजे त्यांचा असा समज असतो की ते मेंढीला दूध येत नाही, गाबडल्यामुळे त्या मेंढीला किंवा शेळीला दूध येत नाही, शिवाय त्या पिल्लाची वाढ पूर्णपणे होणार नाही, कारण का दूध नाही म्हटल्यावर वाढ होणार नाही, शिवाय त्याचं पोटामध्ये राहायचं दिवस होतं, म्हणजे पोटामध्ये आणखी त्याची वाढ व्हायची होती, ती वाढ झाली नाही, डायरेक्ट ते पिल्लू बाहेर आलं, म्हणजे मेंढी गाबडली, बरोबर। त्यामुळं त्या पिल्लाला कुठं ना कुठं 3-4 महिने सांभाळून पण म्हणा असे पैसे येणार नाहीत, म्हणून त्या पिल्लांची विक्री होते, बरोबर। शिवायचं असं पण असतं की सगळ्या गोष्टी अशा वाईटच धरायच्या नसतात। काही असं पण असतं की एखाद्या मेंढीला किंवा एखाद्या शेळीला 3-4 पिल्लं होतात तर त्या शेळीला दूध नसतं किंवा मेंढीला पिल्लं दूध नसते या, बरोबर। तर त्या गोष्टीमध्ये पण त्या पिल्लांची विक्री केली जाते, बरोबर। ज्या दूध आहे त्या मानानंच पिल्लं ठेवून बाकीच्या पिल्लांची विक्री केली जाते। काही शेळ्यांना 4-4, 5-5 पिल्लं होतात तर अशातली पण पिल्लं विक्री केली जाते, म्हणजे बरोबर। आता सुरूच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा तुम्हाला आढळून येतात। आता काय असते माहिती आहे तुम्हाला, एक तर तुम्ही 3, 3.5, 4, 4.25 रुपयाला पाजणे पिल्लू घेण्यापेक्षा 2,500 रुपयाला पिल्लू घेण्यापेक्षा 2-2.5-3 रुपये तुम्ही जर टाकलं, 3,000 रुपये जसं की 3.5-4 रुपयाला जी कोकरू तुम्ही घेता त्यात जर तुम्ही 2-2.5 रुपये जर टाकलं तर 5,500-6,000 रुपयाला तुम्हाला खातं कोकरू येतं आहे ना बाजारातून। नर घ्या किंवा मादी घ्या, व्यवस्थित बघून जर घेतले, आता बरेच लोक कमेंट करतील की नाही भेटत,
99% भेटतं. तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, हिंडला पाहिजे, बाजारामध्ये व्यवस्थित चौकशी केली पाहिजे. सांगणाऱ्याची किंमत भरपूर असते, कमी जास्त करून मागितलं पाहिजे, बरोबर. एका किमतीवर तुम्ही पण तटून नाही राहिलं पाहिजे आणि समोरचा बी तटून राहत नसतो, बरोबर. जसं की तुम्ही पाजणं पिल्लू घ्यायला गेलता, बरोबर. पाजणं पिल्लू घेण्यापेक्षा 2-2.5 हजार रुपये वाढीव दिलं, तुम्ही कुठं ना कुठं म्हणजे चांगल्या पद्धतीचे एक पिल्लू घेण्याचा प्रयत्न करा ना. थोडं बारीक असू द्या, पण खाणार घ्या. जसं की गहू खाणार, मका खाणार, हिरवा चारा खाणार, सुका चारा खाणार, किंवा झाडपाला कोणत्याही प्रकारचा दिला तर खाणार, थोडंफार मोकळं सोडलं तरी पण खाणार. असं पिल्लू जर तुम्ही घेतलं तर नुकसान होतच नाही तुमचं, बरोबर. 99% नुकसान होत नाही. आणि तुम्ही पाजणं पिल्लू घेतलं तर एक प्रकारचा मुडदाच घेतला ना तुम्ही. कुणालाच काही समजत नाही. माझ्यासारख्या लोकांना काही समजत नाही. 50% समजतं तर 50% काय. आता ती मेंढी गाबडली काय झाली आम्हाला काय माहिती आहे, बरोबर आहे ना. ती पिल्लू समोर दिसतंय ते दिसतंयच, आम्ही पण म्हणणार चांगलंच आहे, बरोबर आहे ना. तर ह्या गोष्टी म्हणजे तुमच्या कुठं ना कुठं चुकी होती. आणि दुसरा विषय म्हणजे पाजणी पिल्लं कोणी घेतली पाहिजेत. तर पाजणी पिल्लं ज्यांच्या घरी जर्सीचं दूध आहे किंवा म्हशीचं दूध आहे, तर अशा लोकांनी, किंवा खिलार गायचं दूध आहे, तर अशा लोकांनी ती पाजणी पिल्लं घेतली तर चालतात. आणि काय विषय असतो माहिती आहे का, पाजणी पिल्लं म्हणजे तुमची नजर भूल फक्त एकाच गोष्टीनं होते, ती पिल्लू अशी सुंदर दिसतात, पांढरी शुभ्रनी की अशी म्हणजे मस्तपैकी दिसतात, त्यामुळे तुमची नजर जाते. जसं की मोठं मोठं होईल ना तर तुमची पिल्लं ही बाकीचे जे सामान्य लोकांच्या शेळ्या मेंढ्यांची करडं किंवा कोकरी दिसतात, तर तशीच तीही पिल्लू थोडं मोठं झालं, 2-2.5 महिन्याचं झालं का तेही तसं दिसणार आहे, बरोबर. मळणार आहे, घाण होणार आहे, केस वाढणार आहे, ती त्याची उंची लांबी वाढणार आहे, आजारी पडणार आहे, त्यात खराब होणार आहे, बऱ्याच काही गोष्टी असतात. जसं की सर्दी होणार आहे, खोकला होणार आहे, ह्या गोष्टीही तुम्हाला बघायच्या असतात, पण तुम्ही त्या गोष्टी बघत नाही, बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं की स्वस्त भेटतंय, स्वस्त भेटत नाही, सर्वात जास्त महाग भेटतं. उलट तुम्हाला खातं पिल्लू उलट स्वस्त भेटतं, बरोबर, पण पितं पिल्लू महाग भेटतं. आता दुसरा विषय म्हणजे तुम्हाला एक सांगायचं जर झालं ह्यात महत्त्वाचं, म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की पाजणी पिल्लं घ्या, पण तुमच्यात कमीत कमी 125 ग्रॅम जरी दूध पाहिजे. 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पावशेर, सकाळचा अर्धा पावशेर आणि संध्याकाळचा अर्धा पावशेर दूध तुम्ही त्या पिल्लाला देऊ शकत असाल तरच तुम्ही ती पाजणी पिल्लं खरेदी करा व्यवस्थित बघून. आणि विषय काय असतो माहिती आहे का, बरेच लोक म्हणतात आमच्यात आहे, आम्ही असं करू तसं करू, तर तसं नाही. तुम्ही काहीही करण्यानं म्हणजे ती पिल्लं चांगली राहत नाहीत. तुमच्यात जर दूध असेल तरच खरेदी करा. थोडंफार तरी दूध लागतं हो, असं म्हणू नका की काही. आणि एकच तुम्हाला पाजणी पिल्लंच खरेदी करायची तर महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगतो. सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाजणी पिल्लू खरेदी करायची तर 1-2 दिवसाचं किंवा 3-4 दिवसाचं पिल्लू खरेदी करू नका. जास्तीत जास्त तुम्हाला मोठं पिल्लू वाटतंय ना तर ते पिल्लू तुम्ही खरेदी करा, बरोबर. असं गप बसणारं, गुगाहून बसणारं किंवा असं आळू पिल्लू का देणारा असं पिल्लू खरेदीच करू नका ना. 2 रुपये आपण देणार आहे तर मालही पण चांगलाच खरेदी करा. आणि 2 रुपयाकडे बघू नका, आणखी 2 रुपये जास्त द्या, बरोबर ना, पण चांगल्या क्वालिटीचा माल खरेदी करा. पाजण्या पिल्लाच्या शक्यतो नादाला लागून. आणि व्यापाऱ्यांचं काय असते माहिती आहे का, बरेच शेतकरी पण विकत नाहीत, अशातला समज नाही, बरेच असे पाजणी पिल्लं विकतात, पण तुम्ही व्यवस्थित बघून घेतली पाहिजेत. आणि मी त्यातलं बघून म्हणजे एकच सांगतो तुम्हाला, जे पिल्लू खांडव्यामध्ये जे 10-20-30 पाजणी पिल्ला असतात त्या पिल्लामध्ये चांगलं उठून पिल्लू दिसतंय आणि जे उड्या मारतंय, चांगल्या मनमोकळेपणाने खेळतं या, बरोबर. असं पिल्लू आणि जे टणकार पिल्लू आहे, उंचीनं म्हणा किंवा वजनानं म्हणा किंवा लांबीनं म्हणा, जे मोठं पिल्लू दिसतंय, तर असंच पिल्लू तुम्ही खरेदी करा. त्यामध्ये तुम्हाला नक्की म्हणजे नक्की फायदा होणार, बरोबर. आणि नाही फायदा झाला तर मला कमेंट करून कधी पण सांगा. कारण का तुम्ही जर नरम पिल्लू जर पैशाकडे बघून जर नरम पिल्लू खरेदी केलं तर त्या पिल्लाच्या मागं बऱ्याच काही अडचणी असतात, बरोबर. एक प्रकारचा मग तुम्ही ते सट्टा खेळल्यासारखं झालं, म्हणजे मटका लावल्यासारखं झालं. ते पिल्लू जगल मरल, आज घरी पण जाईल का नाही, घरी गेलं तर दूध पिल का नाही, ह्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि जरी पिलं 10-15 दिवस जिवंतही राहिलं, खाल्लं पिल्लं व्यवस्थित, पण परत कोणता ना कोणता जरी आजार चिटकला तर त्यात ते मरण पावून जाईल. म्हणजे नरम प्राणी घेऊ नका, चांगल्या क्वालिटीचा प्राणी घ्या. 2 रुपयाकडे बघू नका, पैशाकडे बघू नका, चांगला घ्या. आणि शक्यतो जर एवढा सगळा व्हिडिओ तुम्ही हेतूवर पाहिला जर असेल, खरं माझं मत जर सांगायचं झालं तर अन्न पाणी आणि वाला चारा खाणारं, म्हणजे खाणं मका गहू खाणारं जे 5-6 हजार रुपयाला 7 हजार रुपयाला जे पिल्लू भेटतं, म्हणजे कोकरू भेटतं,
कोकरू घ्यायचं झालं तर 5,000 पुढचं, आणि शेळीचं बोकड वगैरे घ्यायचं झालं तरी तुम्हाला 4,500-5,000 ते 5,500 रुपयेपर्यंत बोकड किंवा पाट सहजासहजी बारीकमध्ये भेटून जाईल. काय चौकशी केली तर व्यवस्थित तुम्हाला चांगली गोष्ट मार्केटमध्ये भेटते, बरोबर. तर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.